सो हॅलो गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो आज काय ब्लॉगची एंड खूप डेंजर गेलाय. कालचा आजचा दिवस डेंजर म्हणजे पूर्ण आराम चाललाय माझा. सध्या कामाकडे काय लक्ष देता येत नाही, कारण काय काम करायचं हेच समजत नाही, काय रेटने करायचं हेच समजत नाही. त्यामुळे 1-2 दिवस ब्रेक घेतला मी. पण काय मित्रांनो, ब्रेक घेऊन पण काय होणार काय कळत नाही. सो असं आहे. आज काढली, आता संध्याकाळ झाली आहे. म्हटलं बघूया काय, जाऊन आज दिवसभर आराम केला मी. काल रात्री मी फॅमिली बरोबर गेलो होतो. 5 वाजता येऊन जे झोपलोय 6 वाजता ते 8 डायरेक्ट सकाळी 6 वाजता उठलोय. 12 तास पूर्ण आराम केला मी. त्यानंतर मग दिवसभरच आज घरात निघायचा मूडच नव्हता. आज दिवसभर टाइमपास केला घरामध्येच. आणि आता संध्याकाळची गाडी काढली आहे, कारण आज दिवसा पण काय धंदा होत नाही, काय कळत नाही काय नाही. पण एवढं काय खास ट्रिप पडत नव्हते, म्हणून काय गाडी पण मी काय आज सकाळी काढलं नाही. उठलो पण लेट, त्यामुळे आरामच केला. आज बाकीची कामं करून घेतली आणि आता संध्याकाळी गाडी काढतोय. आज बहुतेक थोडं उशीरपर्यंत काम करून येऊ घरी, आणि मग उद्या सकाळपासून पीक टाइम पासून काम करायचं चालू केलंय. कारण मित्रांनो, काही झालं तर काम करणं गरजेचंच आहे, नाहीतर विदाऊट काम करता तर आपण काय करू शकत नाही. कारण मित्रांनो, गाडी EMI चे बाकी सगळे खूप सारे गोष्टी आपल्यावरती अवलंबून आहेत. सो त्यामुळे आराम वगैरे खूप झाला. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे काम करणं खूप झालं. शेवटी आता आपल्याला आपल्या निर्णयावरती येऊन काम करणं गरजेचं आहे. पहिलं पण काम करत होतो, इथनं पुढे पण आपल्याला बिझनेस करायचा आहे, तर काय ना काय ठोस कदम आपल्याला उठवायला पाहिजे. तर असं मला वाटतं. त्या हिशोबाने आता चालू केली आहे गाडी. लोकलच काम करणार आहे, जास्त नाही. आज थोडंफार टार्गेटच्या आजूबाजूला जायचं काम करायचं आहे आणि घरी निघून यायचं आहे, कारण जेणेकरून उद्या उठायला उशीर नको आणि परत सकाळी पीक टाइम सोडायचा नाही आता, असं मी ठरवलंय. सो पहिलं जाऊया, आजचं काम चालू करूया आणि मग भेटतो पहिलं. तर बघूया. आणि मित्रांनो, आज आपल्या स्ट्राईकचा रिझल्ट डिक्लेअर होईल अशी आशा आहे, पण बघूया काय होतं. लेट्स सी. सो गाईज, ऑनलाईन तर केलाय आणि आलोय आता इकडे. थोडंसं लोकेशन चेंज केलं घरापासून आणि थांबलोय ऑनलाईन करून. अजून काय ट्रिप तर काय पडत नाही आहे. सो लेट सी कुठली ट्रिप पडते मित्रांनो, बघूया. चला, ओला पण आज ऑनलाईन करतो. चला बघतो. आज नॉर्मली आपण युजली उबर आणि रॅपिडोच चालवतो, आज ओला पण चालू करू. बघूया. चला. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सगळे ठीक असाल. मित्रांनो, काय 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 तर गोष्ट अशी आहे, काल मी जवळजवळ 2 तास ऑनलाईन होतो, संध्याकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत. काय ट्रिपच पडली नाही, म्हणून आता आज सकाळी लवकरच काम चालू केलं आहे आजपासून. आणि आजपासून आपण जेव्हा ऑफलाईन ट्रिप नाही तेव्हा लवकर निघणार आहे, कारण धंदा पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे. आता परत बॅक टू पॅव्हेलियन आपण आलो आहे आता, आणि त्या टायमात काम चालू करायला सुरुवात करतोय. सो आता 8:30 वाजलेत आणि 8:30 वाजता मी ऑनलाईन केलं. आज उशीरच झाला, तसं 7:30 वाजता करायचं होतं, पण 8:30 वाजले. सो काय हरकत नाही, पटकन लॉग इन करू, ट्रिप घेऊ आणि बघूया पहिली ट्रिप कुठली भेटते. चला. सो मित्रांनो, आलोय आपण आता बँड्रा टर्मिनल्स. हे बघा, बँड्रा टर्मिनलची बिल्डिंग आहे. पार्किंगला गाडी लावली आहे मी आता तिथे, आणि मागे बँड्रा टर्मिनलचा रेल्वेचा ऑफिस आहे. सो 1 मिनिट यार, खूप आवाज येत आहे. सो गाडी लावली आहे इथे आणि जेवण करून घेतलं. मित्रांनो, वाजलेत बरोबर 1:15. घरनं आपण आज निघालो होतो 8:30 वाजता, लॉगिंग केलं होतं बरोबर. आणि 2 ट्रिप पूर्ण करून आपलं काम पण मस्त झालंय. आपण आलोय सेकंड ट्रिप घेऊन बँड्रा टर्मिनल्सला. पहिली ट्रिप पण चांगली झाली आणि आता दुसरी ट्रिप घेऊन आलोय बँड्रा टर्मिनल्सला. आणि मित्रांनो, काम थोडं चांगलं झालंय आज अशा प्रकारे. सो केलं तर आहे लॉगिंग. आता बघूया आपल्याला ट्रिप कुठली पडते. जेवण वगैरे पण करून घेतलं, म्हटलं टाइम होता तर जेवण पण करून घेऊया. जेवण पण करून घेतलं आणि बऱ्याच ठिकाणी मित्रांनो खतरनाक वाला रेड आहे, खतरनाक. असलं रेड मी पहिलं कधी बघितलं नव्हतं. सो काय माहिती,
जाऊया कुठली ट्रिप पडते बघूया पहिलं आणि घेऊन निघूया. 1:15 वाजलेत आणि मित्रांनो खतरनाक पाऊस आहे. आज सकाळपासून पाऊस चालू आहे खतरनाकवाला आणि काय कळत नाही पावसाने काय लावलंय. सकाळपासून कंटिन्यू चालू आहे पाऊस, कंटिन्यू, थोडा पण थांबलेला नाहीये. सो इकडे ऑन तर केलंय आपण डिव्हाइस. आता बघूया कुठली ट्रिप पडते आणि जी ट्रिप पडेल ती घेऊया आणि निघूया इकडनं. काय 82 बापरे. ताडवाडी इकडून बाहेर आपल्याला इकडनंच बँड्रा टर्मिनल वरनच उचलायची आहे ट्रिप. मित्रांनो थोडा वेळ वाट बघूया इथे कसं काय ट्रिपचं बघूया. मित्रांनो आलोय आपण आता बदलापूरला. अरे यार काय बोलू, काय पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे बघा, कंटिन्यू पाऊस आहे. थोडासा रिलीफ भेटला आता पावसाला, नाही तर कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो. आणि आपण शेवटची ट्रिप घेऊन फायनली 5 वाजले जातात आणि आलोय बदलापूरला. कारण मित्रांनो आज तर माझा मूडच ऑफ झालाय. मित्रांनो असा कांड झालाय माझ्या बरोबर, आता काय सांगू तुम्हाला. मी शिळफाट्यावरनं ठाण्यावरनं बदलापूरची ट्रिप घेतली, येत होतो. शिळफाटा रोडला पलावाच्या आधी पूर्ण रोड खाली होता, मीच चाललो होतो बरोबर. मागे 2-3 गाडी गर्दी करत कारवाले येत होते आणि राईट साईडला डंपर उभा होता आणि त्याच्या पुढे एक गाडीचं काम चालू होतं. सो मी स्लो केली गाडी, स्पीड ब्रेकर क्रॉस करून मी आपलं हळूहळू थांबलो. माझ्या पुढची गाडी क्रॉसिंगसाठी थांबली, त्याच्या पुढनं कोण म्हणून मी पण थांबलो. पण माझ्या मागे जवळजवळ 3 गाड्या एकात एक घुसून येत होत्या. कोण पुढे जाईल म्हणजे त्यांच्यात कॉम्पिटिशन चालू होतं. पण त्याच्यामध्ये झालं, एकाने ब्रेक दाबला, त्याच्यामध्ये 3घांनी ब्रेक दाबला आणि त्यातल्या एकाला कंट्रोलच झाली नाही गाडी आणि तो येऊन धडकला आपल्या गाडीवरती. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो, माझं नशीब एवढंच चांगलं आहे आपलं की गाडीला ना मित्रांनो ज्या हिशोबाने झटका लागला ना, एक डेंट नाही आला, एक का लागलं नाही आहे का कुठं स्क्रॅच नाही आहे, काही झालेलं नाही आहे मित्रांनो. आणि हे जे आहे हे आधीचंच होतं, एक हातगाडीवाल्याने चिटकवली होती ते. पण मित्रांनो कुठंच लागलेलं नाही आहे नशिबाने माझ्या. एवढंच चांगलं झालं, म्हटलं संपलं. आणि कस्टमर एवढे जोरात ओरडले गाडीतले, पण मी काय घाबरलो नाही. म्हटलं मी पण घाबरून गेलो यार, म्हटलं काय कळलं नाही. पटकन गाडी तशीच मध्येच हे चालू केलं, हॅझर्ड लाईट चालू करून उतरलं तर बघितलं काय नाही. तो गाडीवाला पण मागचा मराठीच होता. तो बोला घ्या दादा साईडला घ्या, काय असेल तर भरून देतो. पण काहीच देवाच्या कृपेने काहीच झालं नाही. त्याने पाणी टाकून बघितलं, पुसून बघितलं त्याने स्वतःच, तरी काय झालं नव्हतं नशिबाने आपल्या. मित्रांनो भूक लागली आता, डोकं खराब झालं माझं. आता जाऊया काहीतरी खाऊया पहिलं आणि मग जाऊया CNG भरून घरी. CNG पण एम्प्टी झालाय आपला पूर्ण आणि एका टाकीतच आज पूर्ण काम केलंय. एक टाकी काय आपण कालच तिकडे गेलो होतो. एक मिनिट, CNG मी कल्याणला जाताना भरलं होतं, त्या दिवशी भरलं होतं. त्यानंतर 2 दिवस घरीच होतो, त्या घरी वापरली आणि आज पूर्ण दिवसाचं काम झालेलं आहे. जाऊया पटकन नाश्ता करून घेऊया काहीतरी, चला. आणि मित्रांनो गाडी एवढं खतरनाक जो इन्सिडेंट होता ना माझ्यासाठी, म्हटलं संपली गाडी आता. म्हटलं एवढा जोरात ठपकन आवाज आला, म्हटलं संपली. पण जो बंपरचा जो हे होतं फायबर जे आहे बोनटचं, त्याच्यावरती पूर्ण गेलं. नशीब कुठनं लॉक खोललं नाही, काय नाही तर मित्रांनो माझ्या डोक्याला असं ताप झाला असतं की बस रे. कारण यार आपला रनिंग धंदा आहे, मध्येच काय झालं असतं तर परत डोक्याला वाद झालं असतं. काय नाश्ता करू काय करू, आलोय आपण आता कात्रप चौकामध्ये. आणि मित्रांनो हे बरं झालंय, बदलापूरमध्ये सिग्नल लागलेत मित्रांनो. असंच इथं कोणाला चालायची अक्कल नाहीये आणि त्यात गाडी चालवण्याची अक्कल नाहीये आणि त्यात लोक असे बेकार गाडी चालवतात ना की बस रे बस. तरी पण आता मागच्या सिग्नलला बघितलं, सिग्नल लागला तरी पण एक कारवाला घुसून गेला. हे असं आहे. तर तिथे ना त्याच सर्कलला आहे काहीतरी खायला, तर आपल्या भारती स्वीटवाल्याकडे तिथे जाऊया आणि बघूया काय भेटतंय खायला, चला. गाईज झालाय नाश्ता करून आणि मित्रांनो लफडा झाला एक, अजून एक मिनिट.
मित्रांनो एक गडबड झाली आहे, अजून एक आपला टायर झालेला आहे पंक्चर. पुढच्या टायरामध्ये एक स्क्रू आहे दिसलाय मला आता, आणि वरच्या वरच आहे एकदम तो. सो पहिलं जाऊया सीएनजी भरूया. नाश्ता मस्त पैकी केला, एक पाणीपुरी खाल्ली, मस्त चाट खाल्ला, आणि जाऊया आता सीएनजी भरूया पहिलं. चला मित्रांनो, बदलापूरमध्ये आता चालू झालाय सिग्नल सिस्टम, त्यामुळे थोडंसं हे आहे, शिस्त आली आहे लोकांना गाडी चालवायची. नाही तर मित्रांनो नुसते घुसत राहायचे, नुसते घुसायचे, काय थांबायचेच नाही. गाडीला गाडी लागते काय काही बघायचं नाही, नुसते घुसत राहायचे मित्रांनो. सो असं होतं. आणि आता चाललोय सीएनजी भरायला. सीएनजी तर भरायची आहे, पण मित्रांनो खरं मगाशी जो गाडी लागली ना ती शपथ डिझायरवाला होता. अरे मित्रांनो त्याच्या गाडीचा बंपर रिकामी झाला, म्हणजे लूज झाला. मी संपलो म्हटलं, गाडी पाहिला गाडीतनं उतरलं, मला त्याचाच बंपर दिसला, म्हटलं संपला आता आपल्या गाडीचं. पण नशिबाने देवाच्या कृपेने आपल्या गाडीला काही झालं नाही, काय माहिती काय होतं. पण मित्रांनो टायर पंक्चर झाला, स्क्रू घुसला. जाऊ दे, काय नाही, चालूमध्ये होत राहतं. पावसाचा दिवस आहे तर हे सगळं होतच राहतं. चला जाऊया सीएनजी भरूया आणि निघूया घराकडे. अजून काय मित्रांनो, एवढं डेव्हलप झालंय बदलापूर आता, बऱ्यापैकी डेव्हलप झालंय. पहिलं आहे ना मित्रांनो, ह्या एरियामध्ये मी लाईन पेपरची लाईन टाकायचो, पेपर डिलिव्हरी करायचो या एरियामध्ये. हा जो एरिया आहे ना, हा पूर्ण एरिया, आतमध्ये कात्रप गाव, हा इथे मागे प्रांजी सिटी, इथे प्रिशियस, मी माझा भाऊ, आम्ही तिघं भाऊ इथे पेपर डिलिव्हरी करायला यायचो पहिला. आणि आज बघा काय झालं, एरिया खतरनाक खतरनाक म्हणजे खतरनाक झालाय. बऱ्यापैकी तसंच आहे जुने सगळं, पण जे नवीन बऱ्यापैकी बिल्डिंग्स झालेत, या बिल्डिंग मध्ये पण आतमध्ये गल्लीमध्ये पण जायचो. हे बघा ना, नवीन नवीन काय काय ब्रँड आलेत. बर्गर किंग, इकडे लेन्सकार्ट, द बॉम्बे बार वगैरे, बाबा 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 खतरनाक ब्रँड आलेत. बघा ना, क्रोमा आलाय, मिस्टर डे, क्रोमा, इकडे मॅकडी. मॅकडी तर खूप जुनं आहे. मॅकडी तर मी असल्यापासून आपला पेपर पण जायचा मॅकडीमध्ये, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पण बाकी बऱ्यापैकी खूप सगळं नवीन डेव्हलप झालंय. सो जाऊया सीएनजी पंपावर यार, आणि जाता जाता मग जिथे नायट्रोजन असेल तिथे पंक्चर पण काढून घेऊया. चला आलोय आपण, सीएनजी भरलाय आता इथेच, आणि इथेच आता पंक्चर काढतोय दादा. बघूया चला. नायट्रोजन आहे ना, नायट्रोजन आहे, नायट्रोजन आहे त्यात. हवा ते नायट्रोजन 33 करा.